कशा आहात? सकाळच्या 9 वाजलेले आहेत. प्रिया काय तर करायला लागली आहे. प्रिया काय करायला लागली आहे ग? थोडीशी कुंड्यांमध्ये माती खाली वर करून घेतलेली आहे आणि नवीन कांदे आहेत ते लावलेले आहेत. कांदा हा नॅचरल सोर्स आहे फॉस्फरस आणि कार्बोनेट. कांदे कशाला घेतलेत? झाडामध्ये प्रत्येक कांदा लावला की एक तर नॅचरल कीटकनाशक म्हणून पण काम करतो आणि खताचं पण काम करतो. मग ह्याच्यात पाले टाकलेत का? नाही, कांदाच्या बुडकी आहेत त्या लावून घेतलेत त्यामध्ये. उन्हाळ्यामुळे काय झालेलं आहे बघू शकता. इथे गुलाबाचं पूर्ण पाणी झालेले आहेत कारण 2 दिवस झाडांना पाणी नव्हतं, त्यामुळे बरेचसे झाड सुकलेले आहेत. उन्हाळा खूप कडक आहे. मी तुम्हाला झाड पण दाखवते बघा. हे आपलं देशी कोरफड आहे. आत्ता जास्त लावलेलं आहे, 15 दिवस झालं, त्यामुळे एवढं मोठं दिसते. मोठं जाणून मोठं लावलेलं आहे. आणि हे बघा, हा मनी प्लांटचा वेल आहे. इथे कढीपत्त्याची रोपं आहेत. छान कढीपत्ता फुललेला आहे आपला. आणि ही शेवंतीची फुलं रोपं आहेत, पूर्ण सुकून गेली ती, आता चांगली फुटायला लागलेली आहेत. इकडे गुलाब पण बघा पूर्ण पाणी गळून गेलेलं आहे, आता फुटते ना बघूया. ही तुळस आहे, जंगली तुळस आहे ही. आणि या इकडे बघा, ही देशी तुळस आपली आहे इथे. आणि ह्या 2 कुंड्या रिकाम्या आहेत, त्यामध्ये मी आता झेंडूची बी टाकलेले आहेत. बघूया झाडं उगू देत काय. आणि स्ट्रॉबेरीची रोपं इथे उगून आली, त्यातलं एकच रोप जिवंत आहे, बाकी सगळी मेलेली आहेत. आणि हा बघा, हा मनी प्लांटचा वेल होता. इथंपर्यंत 3 होते, मग मी काय केलेलं आहे, 2 असेच गुंडाळे आहेत आणि एक फक्त वरती चढवले आहे, जेणेकरून हे फुटून जास्त फुटवा येण्यासाठी. आणि कशी वाटली रोप मला मंडळी कमेंट करून नक्की सांगा.